जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी रानभाज्या आणि औषधी वनस्पती प्रदर्शन शाळेत भरवण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे रानभाज्या आणल्या होत्या। पारंपरिक ज्ञानाची नोंद असेल ती माहिती विद्यार्थ्यांनी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते। रानभाज्या यावर कोणती प्रकारची फवारणी होत नसते। रानभाज्या पूर्णपणे सेंद्रिय असतात। आपले प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता विविध आजारांवर वनस्पती रानभाज्या आपण सेवित केल्या पाहिजे। रानभाज्याची प्रत्येक व्यक्तींना माहिती पाहिजे हे प्रदर्शन शाळेच्या प्रकरणात घेण्यात आलं होतं। पालकांना रानभाज्याबद्दल विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष खोसे, सतीश कुंभकर्ण बोरसे, अनिल माकोडे, राजेश नवल, सचिन माहेकर, परमेश्वर बिडवे, प्रशांत घोडके, राजेश जायभाय यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आलूच्या भाजीचा मधुरपणे रसपूर्ण व उष्णता गरमी यासाठी उपयोगी पडते। मी इयत्ता 9वीत शिकत आहे। आज लाल बहादूर शास्त्री येथे रानभाज्यांचा महोत्सव आहे। तर माझी रानभाजी आहे नाही तापीसाठी उपयुक्त असते। जर आपण नाही उत्तरा नक्षत्रामध्ये शेतातून आणून वाळून तिची मिक्सरमध्ये भुकटी काढून जर ठेवली तर वर्षभर ती आपल्याला काम येते। प्रत्येक वेळेस जर आपल्याला ताप आली तर नाहीची थोडी भुकटी खाल्ल्यावर ती आपली ताप मुळापासून नष्ट होते। कढीपत्त्याने आपले त्वचा व केस चांगले राहतात। कढीपत्त्याने आपले वजनही कमी होतात। तसेच कढीपत्त्याने आपली शुगर लेवल कमी होते, सुरळीत होते। कढीपत्ता आपल्या जीवनातील पचन क्रियाला सुरळीत चालवतो। आज आमच्या प्रशालेमध्ये रानभाज्या व औषधी वनस्पतींचा महोत्सव आयोजित केला आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे आरोग्यासाठी भाज्यांचं किती महत्त्व आहे आणि या भाज्या ज्या आपल्याला मिळत असतात त्यामध्ये रसायनांचं किती मोठं प्रमाण आहे। आज ज्या भाज्या आपल्याला मिळतात त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो, रासायनिक फवारणी केलेली असते। परंतु या ज्या काही रानभाज्या आपल्या शेतामध्ये येत असतात या रानभाज्यांचं महत्त्व आपणा सर्वांना माहीत व्हावं, विद्यार्थ्यांना माहीत व्हावं। ही जी माहिती आहे ही माहिती नवीन पिढीकडे पुढे यावी यासाठी हा एक महोत्सव आम्ही आयोजित केला आहे। येथे विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांच्या आईकडून, आजोबांकडून, आजीकडून, शिक्षकांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार भाज्या त्यांनी आणलेल्या आहेत। तसेच काही औषधी वनस्पती देखील आणलेल्या आहेत। ज्या आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या औषधी वनस्पती आहेत त्या येथे ते घेऊन आलेल्या आहेत। गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी, घनसावंगी, जालना।